चला तर मग एक्झाम गाईडच्या या जाहिरातीचा ब्लूप्रिंट समजून घेऊया. सुरुवात होते एका अगदी ओळखीच्या समस्येपासून, विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण. ही स्ट्रॅटेजी आपण 4 सोप्या भागांमध्ये पाहणार आहोत: प्रॉब्लेम, सोल्युशन, ट्रान्सफॉर्मेशन आणि ॲक्शन. कोणतीही चांगली मार्केटिंग थेट प्रेक्षकांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवते, एक भावनिक कनेक्शन तयार करते. परीक्षेचा ताण? बस, एकाच प्रश्नात सगळं काही आलं. आणि मग लगेचच येतं उत्तर एक्झाम गाईड. हे फक्त मदत करण्याचं वचन देत नाही, तर ती मदत कशी मिळणार हे दाखवतं, स्टेप बाय स्टेप. आणि हे बघा, हिंदी व्हॉइस ओव्हर आणि इंग्रजी टेक्स्ट, यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं. आता पाहूया या जाहिरातीचा खरा आत्मा, ट्रान्सफॉर्मेशनची कथा. इथे दिसतोय तो सराव आणि त्यातून मिळणारा आत्मविश्वास, हीच तर प्रगती आहे. एक साधी टिकमक, पण ती यशाची आणि आत्मविश्वासाची खूण आहे, नाही का? आणि हा आहे तो बदल, गोंधळलेल्या विद्यार्थ्यापासून ते एका आत्मविश्वासू विद्यार्थ्यापर्यंतचा प्रवास. आता भीती नाही, फक्त आत्मविश्वास आणि परीक्षेची पूर्ण तयारी. ठीक आहे, मग आता ही आवड कृतीत कशी बदलायची बघूया. इथे एकदम स्पष्ट सूचना आहेत: कुठे जायचं, काय करायचं, कोणताच गोंधळ नाही. तर हीच आहे ती गोष्ट, समस्या, समाधान आणि बदल. ही कथा सांगण्याची पद्धत दुसरीकडे कुठे वापरता येईल?